सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अक्षय पवार आणि श्याम. पाहूया 24 धावांमध्ये 30 धावा डिफेंड करायचे असतील साऊथ आफ्रिका संघाला आणि 24 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या असतील त्या साऊथ आफ्रिका माफ करा UAE या संघाला. जर का हा मॅच विन करायचा असेल तर कृष्णानंदा. पाहूया गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. सामन्याला होतोय सुरुवात साऊथ आफ्रिका वर्सेस UAE या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथून जो संघ विजयी होईल तो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ इथून हारेल तो संघ मात्र या टुर्नामेंटला या स्पर्धेला मात्र 1 वर्षासाठी वाट पाहावी लागेल. पाहूया 24 चेंडू आणि 30 धावा डिफेंड होतील की या धावा चेस होतील हे पाहण्यासाठी आपले सर्व प्रेक्षक देखील या ठिकाणी उत्सुक आहेतच. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हो पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार चढवला गेलाय. काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू होतो वन बाउंड्री मारे का पार. आलाय अक्षय पवार याच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर चौकार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती या संघासाठी. अक्षय पवार या खेळाडूने मात्र या फलंदाजाने मात्र सुरुवात चांगली केली. कहते ना आगाज तो अच्छा किया है आगे अंजाम होना बाकी होगा. हो काय कमबॅक केलाय यॉर्कर लाईनचा चेंडू. अक्षय पवार सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला मात्र माघारी जावं लागेल, मैदान सोडावं लागेल. चांगला कमबॅक साऊथ आफ्रिका या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आहे तो कृष्णानंदू याने मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केले. साऊथ आफ्रिका संघाचा कमबॅक झाला इथून. कृष्णानंदू याचा देखील कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहूया मनोज आणि श्याम यांची जोडी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला असेल तो मनोज, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्याम आणि कृष्णा मंडू याचं कमबॅक थोडस आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो इथे मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू होता त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो इथे मात्र स्टेप आउट केला होता. लोअर फुल टॉस केला होता. लॉंग ऑनला त्या ठिकाणी गॅप होता आणि चेंडू होतो सीमा रेखा पार. आलाय दणदणीत खणखणीत मनोज याच्या बॅट मधून चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण धाव संख्या पाहतोय 8. पाहूया धाव संख्या पाहतोय 8 कोण कोणाची लावेल या ठिकाणी या कांदिवलीच्या मैदानामध्ये वाट. हो पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता मात्र इथे चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली होती. पंचांकडे देखील अपील केली जाते. पाहूया काय होतंय काय बिघडतंय. पंच मात्र चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या निर्णयावर मात्र तटस्थ आणि मला वाटतं मनोज याला देखील मैदान सोडावं लागेल. कमबॅक मात्र होतंय ते साऊथ आफ्रिका या संघाचं. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय साऊथ आफ्रिका संघाकडे. पंचांकडे थोडस अपील केली जाते. पंचांच्या निर्णयाला इथे दुजोरा दिला जातोय कारण फलंदाज आहे. फलंदाजाला देखील आत्मविश्वास असतो मात्र पंच जे महत्वपूर्ण जे या सामन्यामध्ये असतात कोणताही क्रिकेटचा खेळ असो कोणताही खेळ असो पंचांची भूमिका महत्वाची असते आणि पंचांचा निर्णय हा देखील आपण अंतिमच मानतो.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्रवण. पाहूया धावसंख्या झालेली आहे 8. 2 गडी मात्र बाद झालेत. पाहूया श्रवण कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. इथे कमबॅक मात्र साऊथ आफ्रिका संघाचं झालं. हो, खराब चेंडू, खराब चेंडू. इथे दिशाहीन गोलंदाजी. अंपायर कॉल वाईड बॉल. 19 चेंडू आणि 21 धावा. अटीतटीची लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य. साऊथ आफ्रिका संघ कमबॅक पाहतोय. हो, इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट चेंडूची मात्र होते सांगता. धावसंख्या झालेली आहे 9. 2 गडी बाद पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पाहूया नवीन गोलंदाज कौशल लावेल का पणाला. कौशल इथे धावा 30 मात्र डिफेंड करायचे आहेत. 9 धावा बनल्या गेल्यात, मात्र 19 धावांची गरज असेल विजयासाठी या संघाला. इथे मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी पॉइंटला मात्र खेळाडू तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एकाच धावेवर मात्र रोखून ठेवलंय मनोज आणि श्याम या दोन्ही फलंदाजांना. मापक असं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 31 धावा असं आव्हान एकंदरीत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. कृष्णा मांडू याने मात्र चांगलं कमबॅक करून दिलं होतं. पाहूया कौशल पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळलाय. चेंडूला सॉफ्ट हँड आहे मात्र खेळलाय. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केला. दुसरी धाव घेण्याचा रिस्क इथे प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट श्याम आणि मनोज या मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं ना तर बॉल टू रन असा सामना पाहायला मिळतोय. प्रशस्त असं मैदान आहे. 360 डिग्री ग्राउंड मैदान आहे आणि इथे ह्या धावा डिफेंड करणं थोडस डिफिकल्ट जाईल ते साऊथ आफ्रिका या संघासाठी. मात्र साऊथ आफ्रिका संघाच्या खात्यामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत. कमबॅक करणं इथे अपेक्षित असेल साऊथ आफ्रिका या संघाला. पाहूया कोणाचा कमबॅक होईल. एका बाजूला आपण पाहतोय UAE हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साऊथ आफ्रिका संघ. कौशल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी. पंच मात्र दंडित करतायत कौशल्याला. वाईट चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 13. 2 गडी मात्र बाद झालेत. हो, इथे मात्र गतीमध्ये चकवा दिला होता. गती कमी केली होती. या गोलंदाजाकडे मात्र कौशल्य आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पुन्हा एकदा फलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र वेट केलं होतं. थर्ड मॅनच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. एकाच धावेवर मात्र रोखलं गेलं दोन्ही फलंदाजांना. आणि आता 14 चेंडू 16 धावांची गरज असेल. श्याम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्रवण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 चेंडू मध्ये 3 धावा श्रवणच्या बॅट मधून आल्यात. श्यामने केवळ एकच धाव केले एकाच चेंडूवर. पुन्हा एकदा इथे मात्र स्टेप आउट केलाय. वेल डन कौशल. काय गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत कौशल्याच्या माध्यमातून. संघाला जर का विजयाच्या दिशेने आपल्याला घेऊन जायचं असेल तर याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. 13 चेंडू आणि 16 धावा. येणारे 13 चेंडू सांगूच जातील कोणता संघ आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल तो. वेल डन, वेल डन कौशल. काय गोलंदाजी करतोय. गुडलेनचा पुन्हा एकदा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 14. 14 धावा मात्र धाव फलकावर लागवल्या गेल्या आहेत आणि 2 गडी मात्र बाद झालेत.
नवीन गोलंदाज सनीत शिंदे, मॅन फ्रॉम पुरार, आज या जेवे प्रीमियर लीग मध्ये आपलं कमबॅक करतायत. पाहूया, पुरार संघासाठी गेले कित्येक वर्ष हा खेळाडू खेळला आहे. माणगाव तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने प्रदर्शन घडवतो. हो, पहिला चेंडू अप्रतिम टप्प्यावर पिचिंग केला गेलाय. चेंडू सनीत शिंदे याच्याकडे मात्र एक्सपिरियन्स आहे, या खेळाडूकडे अनुभव आहे, याला तुम्ही सहजासहजी हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाहीये. हा निर्णायक षटक असेल. जर का इथून चांगलं कमबॅक केलं सनीतने तर मात्र साऊथ आफ्रिका या संघाचं देखील आपल्याला कमबॅक पाहायला मिळेल. पाहूया, सनीत शिंदे मार्गस्थ, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो, यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी सनीत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता समीकरणामध्ये देखील बदल होतोय. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल विजयासाठी या संघाला. हो हो, इथे मात्र अगोदरच थापलं होतं, त्या ठिकाणी माप काढला होता चेंडूचा. बॅकवर्ड रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक देखील बीट झाला होता. स्ट्राईक मात्र खतरा निर्माण झाला होता. खतरा मात्र टळला युएई संघासाठी. निश्चितच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं यष्टीरक्षक देखील नाराज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सनी शिंदे देखील आपल्याला नाराज पाहायला मिळतात, कारण यष्टीरक्षकाकडून चूक झाली होती आणि ती त्याला मान्य करावी लागेल. पुन्हा एकदा पाहूया, 17 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या आहेत. हो हो, यावेळी सरळ बॅटने फटका सजवला आहे. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम, विश्वसनीय, दर्शनीय झेल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सनीत शिंदे याने मात्र आपल्या खात्यात विकेट आणली आहे, आपल्या संघासाठी विकेट आणल्याने इथे मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय ते साऊथ आफ्रिका या संघाचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील. पाहूया, अक्षय पाटील नाव दमदार आहे, आज खेळ दमदार करावा लागेल या ठाकूरच्या मैदानामध्ये. पाहूया, ठाकूर विलेजचे हे प्रशस्त मैदान, एमसीजीएम ग्राउंड, खूप चांगलं ग्राउंड सजवलं गेलंय. जिकडे तिकडे पाहाल तिकडे आपल्याला हिरवगार देखील पाहायला मिळतंय. हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू मिड ऑफला खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. चांगल्या टप्प्यावर आणि चांगल्या गतीवर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सनी शिंदे यांच्याकडून. अनुभव आहे या खेळाडूकडे, गेले कित्येक वर्ष खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. हो हो, इथे मात्र प्रहार चढवला गेला. बॅकवर्ड रिझन मध्ये चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील अर्जित होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 20 धावा मात्र धावफलकावर लगावल्या गेल्या. 3 गडी मात्र बाद झाले आहेत. 10 धावांची आवश्यकता असेल युएई संघाला जर का मॅच विन करायचा असेल तर, आणि जर का साऊथ आफ्रिका या संघाला जर मॅच विन करायची असेल तर या धावा डिफेंड करणं आवश्यक असेल. पाहूया, सनी शिंदे याच्या माध्यमातून कमबॅक होईल का. हो, इथे मात्र लोअर फुल टॉस पुन्हा एकदा सरळ बॅटने केला. त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, माघारी फिरतावं लागेल अक्षय पाटील या फलंदाजाला. माफ करा, श्याम यांना मात्र माघारी फिरावं लागेल. चांगलं कमबॅक करून दिलं या गोलंदाजाने. नाव आहे सनीत शिंदे. 6 चेंडू आणि 10 धावा. आता गरज असेल 6 चेंडू आणि 10 धावा. येणारे 6 चेंडू सांगून जातील दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल असेल. एका बाजूला असेल युएई संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साऊथ आफ्रिका हा संघ. पारस नसेल
6 चेंडू आणि 10 धावा डिफेंड करतील का की ह्या धावा बनवल्या जातील या मैदानामध्ये पाहूया. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो विजय, नावामध्ये विजय आहे, संघाला मात्र इथे विजय करून देणं अपेक्षित असेल ते साऊथ आफ्रिका या संघासाठी. पाहूया, चांगलं कमबॅक केलंय, चांगली गोलंदाजी केलंय सनीश शिंदे या गोलंदाजाने. 10 धावांची हो अफलातून चेंडू पिचिंग केला होता. यू मिस आय डेफिनेटली हिट. बॅक टू द पवेलियन अक्षय पाटील याला मात्र माघारी परतवलंय पहिल्या चेंडूवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत, नाव आहे प्रशांत मात्र कार्य देखील प्रशांत करावं लागेल कारण 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 10 धावा यानी की प्रत्येक चेंडूवर 2 धावा ह्या आणाव्याच लागतील. जर का इथून मित्रांनो एखादा षटकार किंवा चौकार आला ना तर सामन्याचं चित्र मात्र आपल्याला विचित्र पाहायला मिळेल. जर का या प्रशांतकडे काबिलियत असेल तर पाहूया येणारे 5 चेंडू सांगून जातील कशा पद्धतीने खेळले जातील. विजय मार्गस्थ, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो फुलटॉस चेंडू होता त्याला मात्र सरळ बॅटने खेळलाय. होतोय चेंडू वन बाउंस सीमा रेखा पार. प्रशांत याच्या बॅट मधून आलाय मात्र हा खणखणीत चौकार. गरज होती या फटक्याची, अशाच पद्धतीची खेळी करण्याची गरज होती आणि ती खेळी मात्र साकारले या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रशांतने. आणि येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल विजयासाठी या संघाला. पाहूया, क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये निश्चित असं काही नाही. हो इथे मात्र वेगवान चेंडू होता मात्र दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडूची सांगता होते. विजय या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडू 5 धावा, अटीतटीची लढत पाहायला मिळते. इथे मात्र बॅकफुटला गेले होते, थोडासा सॉफ्ट हँडने खेळलाय चेंडू पॉइंटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात केला गेलाय. एकाच धावेवर मात्र रोखलं गेलंय आणि आता 3 चेंडू 4 धावा, 3 मध्ये हवे 4, अटीतटीचं समीकरण. एक चौकार आला होता प्रशांतच्या बॅट मधून आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली, तिथून मात्र सामन्याला वळण मिळालं. ज्या पद्धतीची आपण चर्चा केली होती मगाशी की प्रशांतच्या बॅट मधून जर का एखादा चौकार षटकार आला तर सामन्याचं चित्र विचित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच आपण पाहू शकता स्क्रीनवर सामन्याचं चित्र मात्र विचित्र पाहायला मिळतं. हो पुन्हा एकदा वाईट चेंडू. यावेळी अशा पद्धतीची गोलंदाजी होणं अपेक्षित नसेल कारण विजय, नावामध्ये विजय आहे, संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करणं अपेक्षित होतं. मात्र पाहूया 3 मध्ये 3. इथे मात्र प्रहार चढवला गेला आहे आणि विजयी चौकार मात्र आलाय आणि UAE या संघाने मात्र आपला विजय नोंदवला इथे. आणि दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. साऊथ आफ्रिका या संघाला मात्र इथून ही स्पर्धा गमवावी लागेल आणि इथून या स्पर्धेतून माघारी फिरावं लागेल.